विद्यार्थी मित्रांनो, आपण 7व्या इयत्तेतील इंग्रजी विषयातील युनिट नंबर 3.3 मधील न्यूज ॲनालिसिस या घटकाचा अभ्यास करत आहोत. त्यामध्ये मागील तासाला आपण बातम्यांचे काही प्रकार बघितले. ते म्हणजे गुड न्यूज. गुड न्यूज म्हणजे चांगली बातमी. बॅड न्यूज. बॅड न्यूज म्हणजे वाईट बातमी. इंटरेस्टिंग न्यूज म्हणजे मनोरंजक बातमी. त्यानंतर अनइंटरेस्टिंग किंवा बोरिंग न्यूज म्हणजे कंटाळवाणी बातमी. त्यानंतर रिलायबल न्यूज. रिलायबल न्यूज म्हणजे विश्वास ठेवण्याजोगी किंवा विश्वसनीय बातमी. त्यानंतर आपण बघितलं अनरिलायबल न्यूज, अविश्वसनीय बातमी. ज्या बातमीवर आपण विश्वास ठेवू शकत नाही अशी बातमी, तिला आपण अनरिलायबल न्यूज म्हटलो. आता आपण काही न्यूज बघणार आहोत, त्यांचं ॲनालिसिस करूया. ॲनालिसिस म्हणजे ती बातमी कोणत्या प्रकारात बसते ते आपण विचार करू शकतो किंवा आपण विचार करायचा आहे. त्यामध्ये न्यूज ॲनालिसिसपैकी पहिली न्यूज आपल्यासमोर आहे, न्यूज ए. त्याची हेडलाईन आपण वाचूया. क्लोज्ड शूज आर नॉट अलाउड इन एक्झामिनेशन हॉल्स. बेंगलुरू. शिवम Institute of Innovative Technology, Bengaluru has recently issued a list of do's and don'ts for candidates taking the entrance test to the prestigious institute this year. The candidates will not be allowed to enter the examination hall wearing closed shoes, boots, even socks. Other items which will not be allowed inside include mobile phones, microphones, earplugs, calculators, and other electronic gadgets, pouches, printed or blank papers, and even pens. The pens will be provided in the hall by the invigilators. ही बातमी आहे परीक्षेसंदर्भातील. बेंगलुरू या ठिकाणचे एक संस्था आहे, ती एक्झामिनेशन घेणार आहेत म्हणजे परीक्षा घेणार आहे, परंतु त्यांनी सांगितलेले नियम खूप वेगळे आणि अविश्वसनीय किंवा आपल्याला कल्पना करू शकत नाही असे वाटतात. तर तुम्हाला सांगा बरे, ही न्यूज कशा प्रकारची वाटते? गुड न्यूज, बॅड न्यूज, इंटरेस्टिंग न्यूज, अनइंटरेस्टिंग न्यूज, रिलायबल न्यूज किंवा अनरिलायबल न्यूज. तुम्हाला जे काय वाटत असेल त्याचा विचार करा आणि मला सांगा. ही बातमी कशा प्रकारची आहे याचा विचार प्रत्येकजण वेगवेगळ्या प्रकारे करू शकतो. काहींना ती बॅड न्यूज वाटू शकते, काहींना इंटरेस्टिंग न्यूज वाटू शकते, तर काही विद्यार्थ्यांना अनरिलायबल वाटू शकते. कारण आपण असं कधी ऐकलेलं नाही की क्लोज्ड शूज आर नॉट अलाउड म्हणजे पायात बूट घालून सुद्धा परीक्षेला येता येणार नाही. त्यानंतर स्वतःचा मोबाईल फोन, मायक्रोफोन्स, कॅल्क्युलेटर एवढंच नाही तर कोरे कागद, कोरे पेपरसुद्धा स्वतःबरोबर घेऊन येता येणार नाही. तर त्यामुळे काही विद्यार्थ्यांना अनरिलायबल, अविश्वसनीय किंवा इंटरेस्टिंग, काहीतरी मनोरंजक असावं याच्यामध्ये, अशा प्रकारची न्यूज आहे असं वाटू शकतं. त्यानंतर आपण बघूया न्यूज नंबर बी. या ठिकाणी आपल्यासमोर आहे न्यूज बी. सर्वात सुरुवातीला आपण त्या न्यूजची हेडलाईन्स वाचूया. रितिका टेक्स अ ब्रेक फ्रॉम ॲक्टिंग. यामध्ये एक ॲक्टर महिला, म्हणजे आपण त्याला अभिनेत्री म्हणूया किंवा हिरोईन म्हणूया, तिच्याबद्दलची बातमी आहे. ते आपण वाचूया, समजून घेण्याचा प्रयत्न करू आणि तुम्हाला काय वाटतं ते विचार करूया. कुठली बातमी आहे ही? बरोबर, मुंबई. दिनांक आहे सप्टेंबर 9 सप्टेंबरची. फेमस ॲक्ट्रेस रितिका, who is believed to be the most highly paid star in Bollywood, is all set to break the hearts of her fans.
In an informal chat with journalists, she revealed that she will not sign any more films after completing the big budget movie Ant next month. She refused to give any reason for her decision. However, sources close to her reveal that now she wants to make a career in politics. यामध्ये आपण बघितलं, रितिका नावाची एक अभिनेत्री आहे आणि तिने काहीतरी स्वतःच्या क्षेत्राविषयी एक निर्णय घेतलेला आहे. निर्णय काय आहे की ती इथून पुढे चित्रपटांमध्ये काम करणार नाही. हे आपल्याला कशावरून कळालं? या ठिकाणी दिलं आहे, शी विल नॉट साइन एनी मोर फिल्म्स आफ्टर कंप्लीटिंग द बिग बजेट मूवी अँड नेक्स्ट मंथ. म्हणजे सध्या ती ज्या चित्रपटात काम करते आहे त्या चित्रपटाचं नाव आहे अँट आणि त्यानंतर ती कुठल्याच प्रकारचं चित्रपट स्वीकारणार नाही. तर या माहितीमधून आपल्याला दिसतं यानंतर ते आपलं कशामध्ये करिअर करणार आहे. करिअर म्हणजे पुढील जीवनात जे काही काम ते करणार आहे. करिअर इन पॉलिटिक्स. करिअर इन पॉलिटिक्स. पॉलिटिक्स म्हणजे राजकारण. म्हणजे ती यापुढे अभिनेत्री म्हणून काम करणार नाही तर राजकारणामध्ये जाणार आहे. एखाद्या राजकीय पक्षात प्रवेश घेऊन ती कुठून तरी एखाद्या ठिकाणाहून निवडणूक लढवणार आहे. आता ही बातमी कोणत्या प्रकारची वाटते याचा तुम्ही तुमच्या पद्धतीने विचार करा. काही विद्यार्थ्यांना वाटेल गुड न्यूज, बॅड न्यूज, इंटरेस्टिंग, अनइंटरेस्टिंग. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना असं वाटू शकतं की अनरिलायबल न्यूज आहे. म्हणजे सुरुवातीला विश्वास बसत नाही या बातमीवर असं म्हणू शकतो. कारण जे काही अभिनेते किंवा अभिनेत्री असतात त्यांचे जे काही फॅन असतात, फॅन म्हणजे ज्या लोकांना त्यांचा अभिनय आवडतो असे लोक, तर त्या फॅन्सला धक्का बसला असेल किंवा ही बातमी ऐकून वाईट वाटला असेल म्हणून तर अनरिलायबल न्यूज असं याला तुम्ही म्हणू शकता. यानंतर आपण बघूया तिसऱ्या प्रकारची बातमी, न्यूज सी. हेडलाईन बघूया. हेडलाईन या ठिकाणी दिलेली आहे, मोस्ट डेंजरस टाईम इन हिस्ट्री. म्हणजे इतिहासातील सर्वात घातक वेळ. काय आहे बघूया. ही बातमी आहे लंडन या ठिकाणाहून बातमी आपल्याला मिळालेली आहे. द फेमस फिजिक्स प्रोफेसर स्टीफन हॉकिंग हॅज वॉर्न दॅट मॅनकाइंड इज फेसिंग द मोस्ट डेंजरस टाईम इन इट्स हिस्ट्री टुडे. या ठिकाणी एक प्राध्यापक, त्यांचं नाव आहे स्टीफन हॉकिंग. फिजिक्स म्हणजे भौतिकशास्त्र या विषयाचे प्राध्यापक आहेत. त्यांनी काहीतरी भाकीत केलं आहे, काहीतरी सांगितलं आहे. परत बघूया. द फेमस फिजिक्स प्रोफेसर स्टीफन हॉकिंग हॅज वॉर्न दॅट मॅनकाइंड इज फेसिंग द मोस्ट डेंजरस टाईम in its history today. He said that the world today is facing huge challenges like climate change. बघा, त्यांनी सांगितलं की जगात एक सर्वात धक्कादायक अडचण आहे ती म्हणजे क्लायमेट चेंज. म्हणजे वातावरणात बदल होत आहेत. ते बदल माणसाला हानिकारक होऊ शकतील. त्यानंतर ओव्हर पॉप्युलेशन म्हणजे लोकसंख्या जास्त वाढत आहे. एपिडेमिक डिसीजेस म्हणजे जे साथीचे रोग असतात, घातक रोग, त्याची झपाट्याने लागण होते. अशा प्रकारचे एपिडेमिक डिसीजेस. सध्या कोणता एपिडेमिक डिसीज आपण बघतो आहोत? विचार करा बरं. बरोबर, त्याचं नाव आहे कोरोना. पुढे बघूया. वी हॅव द टेक्नॉलॉजी टू डिस्ट्रॉय द प्लॅनेट on which we live and have not yet developed the ability to escape it. बरोबर आहे. आपण ज्या प्लॅनेटवर राहतो, प्लॅनेट म्हणजे ग्रह. आपण कोणत्या प्लॅनेटवर राहतो? पृथ्वी.
इंग्रजीत त्याला अर्थ म्हणतात. वी हॅव द टेक्नॉलॉजी टू डिस्ट्रॉय द प्लॅनेट ऑन विच वी लिव्ह अँड हॅव नॉट येट डेव्हलप द एबिलिटी टू एस्केप इट. म्हणजे आपण किंवा मानवाने अशा प्रकारचं तंत्र विकसित केलं आहे की संपूर्ण पृथ्वीला नष्ट करू शकतो, परंतु तिला अडचणींपासून वाचवणं ही गोष्ट पूर्णतः शक्य होत नाही आहे. पुढे बघूया. परहॅप्स इन अ फ्यू हंड्रेड इयर्स फ्रॉम नाऊ वी विल हॅव बिल्ट कॉलनीज amid the stars, but right now we have only one planet and we need to work together to protect it. बरोबर आहे. स्टीफन हॉकिंग सांगतात की काही वर्षांनंतर, काही शतकांनंतर मानव जो आहे तो इतर ग्रहांवर जाऊन वसाहत करू शकतो किंवा राहू शकतो, परंतु आज एकच ग्रह आहे पृथ्वी, अर्थ. तिला वाचवण्यासाठी किंवा तिची सुरक्षा करण्यासाठी आपण एकत्र काम करणं गरजेचं आहे. हॉकिंग रोट रिसेंटली इन गार्डियन न्यूजपेपर. हॉकिंग यांनी एका वर्तमानपत्रामध्ये लिहिलेलं आहे. त्या वर्तमानपत्राचं नाव आहे गार्डियन. बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यांनी खरंच धक्कादायक अशी माहिती या बातमीमधून आपल्याला सांगितलेली आहे, आपल्यापर्यंत पोहोचवली आहे. आपण सुद्धा मानवाच्या वागणुकीचा विचार केला पाहिजे. तर ही न्यूज कोणत्या प्रकारची आहे याचा विचार करा बरं. गुड न्यूज होऊ शकते का? बॅड न्यूज असू शकते. त्यानंतर इंटरेस्टिंग असेल की नाही याचा विचार करा. रिलायबल, अनरिलायबल, विश्वास बसण्यासारखे तर नाहीच वाटत आहे, कारण याचे परिणाम जर बघितले तर खूपच धोकेदायक आहेत. तुम्ही त्याचा विचार करू शकता. पुढे आहे न्यूज नंबर डी. त्याचं हेडलाईन बघूया. क्विक क्युअर फॉर ऑल एलिमेंट्स. क्विक क्युअर फॉर ऑल एलिमेंट्स. एलिमेंट्स म्हणजे रोग किंवा आजार. या बातमीचं शीर्षक किंवा हेडलाईन खूप वेगळी वाटते आहे. म्हणजे प्रत्येक आजारावर लगेच उपचार. बघूया काय आहे. स्टाफ रिपोर्टर कवठे. हंड्रेड्स ऑफ पीपल फ्लॉक एव्हरी आवर टू रालेवाडी, अ टिनी सेटलमेंट नियर आंबेगाव. तर बघा, रालेवाडी हे एक ठिकाण आहे आंबेगावजवळ. त्या ठिकाणी खूप लोकांची गर्दी होते आहे. कशासाठी? दे वेट इन लॉंग विंडिंग क्यूज इन द हॉट सन टू गेट अ स्पेशल पावडर फ्रॉम मिरी बाबा, who claims that it cures all sorts of diseases. बापरे. या ठिकाणी असं सांगितलं जातं आहे की मिरी बाबा नावाचा एक माणूस आहे आणि त्याच्याकडे एक विशिष्ट प्रकारची पावडर आहे. तर त्या पावडरने कुठल्याही प्रकारचा रोग बरा होऊ शकतो असं त्या बाबाचं म्हणणं आहे. अकॉर्डिंग टू हिम, ही हॅज डेव्हलप्ड दिस पावडर फ्रॉम अ स्पेशल हर्ब इन हिमालयाज. त्या मिरी बाबाचं म्हणणं आहे की ही आजारावरची पावडर त्याने हिमालयातून आणलेली आहे किंवा हिमालयातील ज्या काही वनस्पती आहेत, हर्ब्स आहेत, त्यांच्यापासून बनवलेले आहे. अनविलिंग टू गिव्ह द एक्झॅक्ट नेम अँड सोर्स ऑफ द हर्ब, ही ओनली सेज दॅट इट वॉज रिव्हील टू हिम. त्या वनस्पतींचं नाव तो सांगत नाही, पण तो एवढंच म्हणतो की त्याला एखाद्या दैवी शक्तीने ती वनस्पती बहाल केलेली आहे, वरदान दिलं आहे. ही ऑफर्स इट ॲट ₹25 अ पॅकेट. आणि त्या औषधाच्या पावडरचं जे एक पॅकेट आहे त्याची किंमत किती आहे? ₹25. इच पॅकेट इज स्पेशली ब्लेस्ड बाय हिम. आणि तो प्रत्येक पॅकेट त्याच्याकडे जाणाऱ्या माणसाला देताना मंत्र मारून देतो किंवा ब्लेस करून देतो. काहीतरी पुटपुटतो आणि त्या समोरच्या व्यक्तीला देतो, जेणेकरून लोकांचा त्यावर विश्वास बसेल. सम ऑफ हिज फॉलोअर्स
claim that they have seen him curing thousands of people with his powder. त्याचे काही शिष्य आहेत, अनुयायी आहेत, म्हणजे काही लोक नेहमी त्याच्याकडे जातात. त्यांनी तर असा दावा केला आहे की ह्या मिरी बाबाने थाउजंड्स ऑफ पीपल, हजारो लोकांना या पावडरने बरं केलं आहे. हाऊएवर, डॉक्टर कर्निक ऑफ आंबेगाव सिव्हिल हॉस्पिटल says that the number of patients in their hospital has in fact increased in the last few weeks. आणि आंबेगावमधील जे काही रुग्णालय आहे, शासकीय रुग्णालय, तेथील डॉक्टर आहेत डॉक्टर कर्निक, ते सांगतात की लास्ट फ्यू वीक्स म्हणजे मागील काही आठवड्यांपासून, काही दिवसांपासून त्यांच्याकडे येणाऱ्या पेशंटची संख्या वाढली आहे. म्हणजेच विचार करा बरं, मिरी बाबाची पावडर फायदेशीर आहे की धोकादायक असेल? बरोबर, तुम्ही योग्य प्रकारचा विचार करू शकतात. आणि ही जी हेडलाईन आहे, क्विक क्युअर फॉर ऑल एलिमेंट्स, ही तुम्हाला वाटतं का की रिलायबल आहे, असं विश्वसनीय वाटते का? मुळीच नाही. म्हणून ह्या बातमीला तुम्ही अनरिलायबल न्यूज असं नक्कीच म्हणू शकता. तर ठीक आहे, आपण 4 प्रकारच्या बातम्यांचे उदाहरणं बघितले, त्यांचा अभ्यास केला. यापुढेही तुम्ही ज्या काही न्यूज बघाल किंवा वाचाल, त्या कोणत्या प्रकारच्या असू शकते याचा तुम्ही स्वतः विचार करू शकतात. धन्यवाद.